नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग आणि युनानी उपचार पद्धतींना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे कोरोनाच्या काळात योगशास्त्राचा अंगीकार करून आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. सध्याच्या काळात आपण जर बघितलं तर ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली ते या आजाराचा सामना करतात आणि बरेही होतात. चला जाणून घेऊयात कोरोना आणि योग याबद्दल. आणि याच विषयी बोलण्याकरता आज आपल्याबरोबर आहेत योग अभ्यासिका रोहिणी ओक मॅडम. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपल्या या शोमध्ये खूप खूप स्वागत. थेट मला असं वाटतं की आपण प्रश्नांनाच सुरुवात करूयात, कारण सगळ्यांच्या मनात योग या विषयाला घेऊन उत्सुकता आणि कुतूहल तर आहेच. बरेच जण करतात पण पण कोरोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहिणी मॅडम, प्रतिकारशक्ती अधिक वाढवण्याची गरज आहे. त्याविषयी आपण काय सांगाल? बरं, सर्वप्रथम तुम्ही मला असं बोलावल्याबद्दल तुमचे एक आभार मानते. जी. आणि कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढवणे. पहिल्यांदा हे बघायला लागेल, की आपल्याला प्रतिकारशक्ती आपली कमी कशा-कशाने होते. खास करून आपल्यावर म्हणजे एक तर त्याच्यावर आपल्या आहार आणि विहार या 2 गोष्टींचा खूप मोठा प्रभाव असतो, बरोबर. की आपण कशा प्रकारचा आहार घेतो आणि ॲक्टिव्हिटी दिवसातली आपली कशी आहे. आपण सेडेंटरी ॲक्टिव्हिटी, बैठी ॲक्टिव्हिटी आहे, की आपण ॲक्चुअली थोडंसं एक्सरसाइज करतो आणि सध्याच्या काळात तर लॉकडाऊनमुळे लोकं एका ठिकाणी आहेत. तर त्यामुळे खास करून आपण बैठ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहोत. तर ह्या सगळ्यामुळे किंवा चुकीच्या वेळी आहार. चुकीचा आहार आणि चुकीच्या वेळी आहार या दोन्हीमुळे या सगळ्या. आणि तिसरं कारण आहे महत्वाचं म्हणजे तणाव, जो आपल्याला आता ह्या काळात खूप जाणवत असेल. ह्या सगळ्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर कमतरता येऊ शकते. आणि योग अभ्यासामुळे डेफिनेटली असं बघण्यात आलंय, की जे नियमित एक्सरसाइज करतात, नियमित व्यायाम करतात किंवा नियमित ज्यांचं सगळं प्राणायाम आणि जसं आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स आहोत, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या संदर्भात तर सुदर्शन क्रिया आणि ध्यानामुळे आम्ही बघितलंय, की सगळ्यात जास्त प्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने राहते आणि आपण त्याचा नियमित निश्चितच हे करू शकतो. हं. जी. तुम्ही आता काही त्याचा फायदा होतो खूप. काही क्रिया आपण या ठिकाणी सांगितल्या. मला असं वाटतं या प्रश्नांच्या बरोबरीने अगदी थोडक्यात त्या क्रिया नेमक्या कशा केल्या जातात हे जरा थोडंसं आम्हाला दृश्यात्मक पद्धतीने समजून सांगितलं तर फार बरं होईल. मला वाटतं मी हे दाखवीनच एक दोन प्रकारचे प्राणायाम मी दाखवू शकते. त्याचप्रमाणे नियमित कधी-कधी ध्यान करू शकता हेही मी सांगू शकते. जसं आपला एक सोपासा असा प्राणायाम आहे, जो नियमित केल्यामुळे योगासनं तर आहेतच आणि आता ऑनलाईन क्लासेस योगासनांचे खूप चालू आहेत. तर मला असं वाटतं मंडळी, की आपण सगळ्यांनीच ऑनलाईन जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे पण क्लासेस चालू आहेत आणि इतरही चालू आहेत. ऑनलाईन जाऊन ह्याचा फायदा घ्यावा. आता टेक्नॉलॉजीचा फायदा आपण आपल्या इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी योग अभ्यास करून जरूर करू शकतो. हं. तर ते करावं. त्याच बरोबरीने हे 1-2 प्राणायाम आहेत. पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम, हं. ज्याच्यामध्ये आपण अशा सैलमुठी खांद्यांच्या जवळ ठेवू शकतो बरं. आणि खा खा हां, श्वास घेताना हात वर करून मुठी उघडायच्या आहेत हं. आणि श्वास सोडताना मुठी पुन्हा जागेवर येतील. बरं. अशा पद्धतीने एक 10-15 वेळा केलं आणि अशा 2-3 राउंड्स केल्या 10-15च्या, तर एक त्या भस्त्रिका प्राणायामाने एक बऱ्यापैकी फरक पडेल. ऊर्जेच्या स्तरात फरक पडेल. मग बऱ्यापैकी नकारात्मकता बाहेर जाईल आणि तणाव कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ॲक्चुअली इम्युन सिस्टमला फरक पडतो. आपल्याला प्रतिकारशक्ती म्हणजे केवळ काही बाहेरून व्हिटॅमिन्स आणि घालून किंवा औषधं घालूनच होऊ शकत नाही. तर ते अशा नकारात्मकता आणि तणावाचाही त्याच्यावर मोठा प्रभाव असतो, जो या मार्गातनं होऊ शकतो. आणि दुसरा अतिशय एक सिंपल प्राणायाम आहे, ज्याला नाडी शोधन प्राणायाम असं म्हटलं जातं. तर आपला डावा हात असा सरळ ठेवून उजवा हात जो आपला आहे, त्याचा असं 3 ह्याच्यात करू शकतो आपण. अंगठा, मधली 2 बोटं आणि शेवटची 2 बोटं. जी. आणि अशा पद्धतीने अंगठा उजव्या नाकपुडीवर आणि ही जी 2 बोटं आहेत, ज्याला आपण रिंग फिंगर आणि करंगळी म्हणतो, हं. ती डाव्या नाकपुडीवर. हं. मग एका नाकपुडीने समजा डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, तर मग नंतर तो सोडताना उजव्या नाकपुडीने सोडायचा. डावी नाकपुडी बंद करून. हं. आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेतला, तर ती नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने. जी. असं एक 3-4 मिनिटं सकाळ संध्याकाळ केलं. ह्या प्राणायाम करून ऊर्जावान पण वाटेल आणि खूप फरकही पडेल आपल्याला. हं. सध्याला जर आपण बघितलं तर
म्हणजे आम्हाला देखील आता ही नकारात्मकता जाणवायला लागलेली आहे, अँकर म्हणून असू देत किंवा हं, पत्रकार म्हणून असू देत, कारण आमच्यातली लोक या हं. सगळ्या कोरोनाच्या संसर्गाने बाधित झाली. हो. तणाव आहे एका गोष्टीचा, की हात ठेवला हं. तरी तिथे कोरोनाचा विषाणू असू शकतो. कुठे जर लोकांच्या आम्ही संपर्कात येतोय, संवाद साधतोय, तर आम्ही एक डिस्टन्स निश्चित ठेवतोय. पण केव्हा हा अज्ञात शत्रू आमच्यावरती हल्ला करेल याबद्दलची एक भीती आमच्या मनात आहे आणि त्यातनं तणाव आहे. तर यात हं. या सगळ्या ह्याच्यात हा योगा फायदेशीर ठरू शकतो? खूप खूप फायदेशीर होतं. आपण अजूनपर्यंत बघितले नाही मुळात योग ह्या शब्दाचा व्याख्या किंवा योग हा शब्द कसा आला? तो युज या त्याच्या प्रमुख याच्यापासून एका शब्दाने युज म्हणजे काय? जोडलं जाणे. तर हं. योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नसून स्वतःबरोबर जोडलं जाणे. शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती अस्तित्वाचे आपले अनेक स्तर असतात. तर ते 7 स्तर खास करून असतात. तर ते 7ही स्तर एकत्र एका वेळेला येऊन जेव्हा काम करतात, तेव्हा आपला तणावही खूप कमी होतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला मदत होते आणि योगा म्हणजे थोडी आसनं करा, थोडं प्राणायाम करा, बरोबर मेडिटेशन करणं, ध्यान करणं अत्यावश्यक झालंय. एक काळ असा होता, की ज्यावेळेला कदाचित मानव किंवा मनुष्यजात हे निसर्गासोबत होती. पहाटे 3:00-3:30 ला उठत होते, संध्याकाळी 7:00-7:30 ला झोपत होते. कुठल्याही प्रकारचं टीव्ही किंवा इतर न्यूज चॅनल आणि पूर्णपणे जीवनशैली ही निसर्गाबरोबर होती. तेव्हा कदाचित कमी गरज होती, पण आता आपल्या ह्या काळात मात्र ध्यानाची गरज सगळ्यात जास्त वाढली आहे. आणि त्यामुळे आपण नियमित रूपाने ध्यान करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हे सांगते, की मार्च 22 पासनं गुरुदेव श्री श्री रविशंकर, परमपूज्य श्री श्री रविशंकर हे आमचे जे संस्थापक आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, त्यांनी 22 मार्चपासून नियमित 2 वेळेला ध्यान लोकांसाठी द्यायला सुरुवात केली. एक दुपारी 12 वाजता आणि एक संध्याकाळी 7:30 वाजता YouTubeच्या चॅनलवर आपल्याला हे मोफत उपलब्ध आहे आणि आपण त्याच्याबरोबर ध्यान करू शकता. अगदी अगदी त्याचा टेक्नॉलॉजीचा खूप फार फायदा योग्य होईल. पद्धतीने आपण वापर करायला हवा आणि हीच खरी तर ती वेळ आहे, की हं. घरात बसल्या बसल्या आपण हो, योगशास्त्राचा अवलंब करू शकतो. पण अगदी. त्याचबरोबर एवढ्या सगळ्या कालावधीत आम्ही हे देखील बघितलं किंवा आमच्या सहकाऱ्यांकडनं देखील आम्ही अनुभव ऐकले, की ज्यावेळेस कोरोनाचा संसर्ग त्यांना झाला, जेव्हा ते हं, क्वारंटाईन असतील किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतील, त्यांनी वेगवेगळी हं, आसनं केली. त्यांना मोठ्या हं. प्रमाणात फायदा या ठिकाणी झालेला आहे. हं, भलेही हं, हं. कोरोना संसर्गावरती शोध सुरू आहे, लस शोधल्या जाईल, निश्चित ती येईल, याबद्दल आपण हं. सकारात्मक आहोत. पण लोकांना फायदा निश्चित होतोय योगाचा. हो, हो. नक्की होतोय. आणि आमचे सुद्धा अनेक जे सेवा असते व्हॉलंटिअर्स ह्या सगळ्या ह्याच्यात लोकांना अन्नधान्य आणि हे पोहोचवण्यासाठी गावोगावी म्हणजे अक्षरशः धारावीपासून आणि सगळे जातायत. ते नियमित योग करतायत म्हणून यातनं सगळ्यातनं वाचलेले पण आहेत. म्हणजे ते जातायत, सगळीकडे जातायत. वा. मदत करण्यासाठी जातायत. पण ह्याचा वेगवेगळी आसनं, वेगवेगळे प्राणायाम आणि हे करून आपली शारीरिक, मानसिक स्थिती दोन्ही ठीक होते. योग म्हणजे स्वतःमध्ये स्थिर होणं. योग म्हणजे केवळ शरीर, केवळ मनावर काम नसून, तर शरीर, मन, श्वास, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि स्वतः अशा सर्व सातीच्या साती स्तरावर त्यांनी काम होतं. मग रोगप्रतिकार शक्ती वाढणं आणि लवकर बरं होणं. एक तर रोग न होणं आणि झालंच असेल तर त्यातनं लवकर बाहेर पडणं. हे दोन्हीही शक्य आहे. म्हणजे अक्षरशः आमचे खूप लोकं नियमित बाहेर जातायत. जे आम्ही मुंबईमध्ये रेग्युलर लोकांना 50,000 मील्स जे दुपारचं जेवण आणि रात्रीचं एक जेवणाचं हे देतात, त्याच्यावर जे व्हॉलंटिअर्स जातायत, ते बरोबर. नियमित ही सगळी साधना करतायत आज. म्हणजे योग हे एक हं, सुरक्षा कवच आहे. त्याचाच पुढचा प्रश्न मला महिलांच्या अनुषंगाने विचारायचा आहे आपल्याला, रोहिणी मॅडम, बोला. की हं, गेल्या 3 महिन्यापासून आपण बघतोय, की नोकरी करणारी महिला असेल किंवा एक गृहिणी म्हणून काही-काही महिला तर कोरोनाच्या या भीतीपोटीच अक्षरशः उंबऱ्याच्या बाहेर पण गेल्या नाहीत घराच्या आणि हो, घरातच त्या हो. बसून हं, आहेत. अशा वेळी नुसतं घरात बसून असणं किंवा जमेल तशा शारीरिक हालचाली करणं, पण आवश्यक तेवढ्या शारीरिक हालचाली होत नाहीयेत. म्हणून महिलांना देखील स्वतःमध्ये काही बदल जाणवत आहेत. अशा वेळी त्यांना योगाच्या अनुषंगाने आपण काय सल्ला द्याल? मी असं सांगेन त्यांना, की त्यांनी जरूर उठावं आणि आता भीती न बाळगता काळजी घ्यायला पाहिजे आहे. आपल्याला काही काळ हे तर आता सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणा, की पुढचे काही महिने आपल्याला ह्याच्याबरोबर राहावंच लागणार आहे. भीतीपोटी महिला काय, पुरुष काय किंवा कोणीही घराबाहेर न पडता घराबाहेर आवश्यक असेल पहिली गोष्ट तरच पडा. जसं सगळेजण आपल्याला ह्या सगळ्या सूचना आहेत, की कशी आणि कशी काळजी घ्यायची.
ती घेऊन घराबाहेर पडा आणि तुम्ही पण नियमित हे सगळं करा. महिला अथवा पुरुष योग मार्गामध्ये असाही बदल त्याच्यात काही फरक नाही केलाय. फक्त महिलांसाठी काही ॲडिशनल आसनं काही हे असू शकतं. जे रेग्युलर जर प्रॉपर टीचरकडनं शिकलं तर आणि त्यामुळे त्यांनाही त्यांचा तणाव हँडल करायला. बरं दुसरं असं झालंय तुम्ही हे बघा, महिला कामकाजी आहेत किंवा महिला गृहिणी आहेत. आज असं झालंय, की गेले 2 महिने या लॉकडाऊनमुळे अख्खाच्या अख्खा परिवार 24 तास एकमेकांबरोबर आहे. बरोबर. असं आधी कधी झालं होतं, की 24चे 24 तास सगळा परिवार एकत्र आहे? नाही म्हणजे मला तरी आठवत नाहीये. माझा अनुभव विचारत होतो आठवत नाहीये. खरंच मलाही आठवत नाहीये. मी. आणि मला वाटतं बऱ्याच जणांना असं आठवणार नाही, की 24चे 24 तास आणि त्याच्यामुळे सुद्धा आपापसात तक्रारी होऊ शकतात, आपापसात वादविवाद होऊ शकतात, एकमेकांमध्ये ताणतणाव वाढू शकतो. आणि ह्यासाठी स्वतःला रोज नियमित ध्यानात घालणं, थोडंसं योग मार्गाकडे वळणं. आमचे ऑनलाईन प्रोग्राम्स होतायत. तर आर्ट ऑफ लिव्हिंगचे किंवा इथले ऑनलाईन प्रोग्राम्स करा, शिकून घ्या, प्राणायाम शिकून घ्या, सुदर्शन क्रिया ही जी श्वासावर आधारित प्रक्रिया आहे ती बरोबर. शिकून घ्या. त्याचा नियमित वापर करा आणि घरही सांभाळा. कारण एक स्वतःचं मन सांभाळलं तर आपण घर, परिस्थिती आणि इतर कुठलंही काही सांभाळू शकतो. अगदी. जर रोहिणी आपण आपल्या मनाला सांभाळू शकलो नाही, तर बाकी काही सांभाळणं कठीण आहे. मग घरातल्या मुलांचं काय होत असेल सांगा? त्यांना तर बाहेर खेळायलाही जाता येत नाही आणि त्यांची एवढी समज पण नाही बऱ्याच मुलांची, की का घरात राहायचं बरोबर. हे म्हणजे कळायचं. सगळंच वातावरण बिघडत हां, जातं, ज्याच्यावरती सगळंच. योग हा असा एक ठोस उपाय ठरू शकतो. रोहिणीजी आपण आणखीन बोलणार आहोत, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण योग आणि आहार या विषयाला घेऊन चर्चा करू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रोहिणी ओक आपल्याबरोबर आहेत. फार छान पद्धतीने आपल्याला ते मार्गदर्शन करतायत. आपण ब्रेकपूर्वी महिलांच्या अनुषंगाने बोललो आणि एकूणच कुटुंबातला निर्माण होणारा ताणतणाव यावरती योग कसं फायदेशीर ठरू शकतं याविषयी आपण फार सुरेख सांगितलं. पण त्याचबरोबर हे सगळं करत असताना माझा आहार याबद्दल आपण वेळोवेळी चर्चा करतो. पण जिभेला आवर घालणं हे बऱ्याच वेळेस शक्य होत नाही. पण योग करत असताना आहार देखील कसा असला पाहिजे याबद्दल जरा सांगा ना. हां, योग करत असतानाच नव्हे, तर आताच्या ह्या काळात खास करून काळजी घ्यायला लागेल. बरोबर. कारण आहाराचा स स थेट संबंध आपल्या प्रतिकारशक्तीशी आहे. बरोबर. जितकं जडान्न घेणार, जितकं मैदा आणि ह्या सगळ्याचे पदार्थ घेणार, हं. तेवढं डायजेशन सिस्टम किंवा आपली चयापचय हे कमी होऊन किंवा आपलं पचन नीट न होऊन आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होणार. त्यामुळे हा काळ असा आहे, की एक तर सध्या किती वाटलं तरी 2 महिने तर लोकं घरगुतीच आहार घेतायत. हे एका अर्थी सगळ्यांसाठी चांगलं झालंय, बरं. म्हणजे बाहेरचं खाण्याने काय झालं असं माहीत नाही. त्यापेक्षा एका अर्थी असं झालंय, हे खूप चांगलं झालंय. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे, की आहारात काही गोष्टींचा वापर करावा लागेल. जसं लिंबू आहे. हां, थोडंसं लिंबू पाणी आणि ह्याचा नियमित वापर केल्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्तीत आपल्या फरक दिसेल. साखरेचा वापर जर टाळला, साखर कारण 1 चमचा साखर ही साधारण पुढचे 2 तास आपली रोगप्रतिकार शक्ती 50% खाली आणते. बापरे. हां, 1 चमचा साखर फक्त. नंतर 2 तासांनी पुन्हा त्याची रिकव्हरी होते. पण मीनवाईल जर तेवढ्या वेळात पुन्हा साखर पोटात गेली असेल, तर पुन्हा खाली येते. हां, तर हा पांढऱ्या साखरेचा आणि साखरेचा मोठा प्रभाव आहे. त्याच्याऐवजी आपण थोडं गूळ आणि मध ह्याच्यावर शिफ्ट केलं या काळात आणि नियमित साधा रोजचा आहार घेतला. पोळी, भाजी, भात, आमटी आपल्याकडे जसं असतं तसं कोशिंबीर आणि हे, तर खूप आपल्या सगळ्यांसाठी चांगलं राहील. काही वेगळं खास करून वेगळ्या पद्धतीने आहार करायची गरज आहे असं नाही. पण ह्या छोट्या-छोट्या काळजी घ्यायला लागतील. त्याचप्रमाणे आपल्या आहारात आपण थोडंसं हळद, आपल्याकडे हळदीचा वापर प्रत्येक ठिकाणी आहे. हे आपण बघितलं हळद ही मोठ्या प्रमाणावर त्याच्या 25-30 पेक्षा जास्त गुण आहेत. तर हळदीबरोबर थोडीशी काळी मिरी पावडर हं. हे थोडंसं आलं आपल्या आहारात, तर त्याच्या हळदीतले ते गुण आपल्याला लागू होतात. त्याने रोगप्रतिकार शक्ती फरक पडतो. हं. त्याच पद्धतीने आयुष ह्यांनी सांगितलेला एक काढा आहे, की दालचिनी, अमुक-तमुक सगळं घालून हर्बल टी. तर ह्या सगळ्याचा जर वापर आपण आपल्या जीवनात केला आणि खूप चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स हे सगळं टाळून, इतके त्याच्यात शुगर आणि ॲसिड आणि हे सगळं टाळून जर आपण थोडं काही काळ हे ठेवलं, तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण ह्याचा प्रतिकार करू शकू आणि आपलं जीवन जगायला आपण अधिक आत्मविश्वासी, रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, हेल्थ चांगली असेल, तर आत्मविश्वास पण चांगला राहतो
आणि हा आत्मविश्वास वाढायला याबरोबरीने योग मार्गाचा भर म्हणजे सगळंच आलं. आसन, प्राणायाम, ध्यान या सगळ्याचा जीवनात अवलंब करायला हवाय. थोडीशी जीवनशैली बदलायची गरज आहे. हं. महत्त्वाचा मुद्दा आता मांडलात घरात आपण. राहून ज्या पद्धतीने करता येईल ते करा. जी. आणखीन हं. बोलणार आहोत आपण रोहिणीजी, पण वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेक नंतर काय नेमकं आता येणाऱ्या काळात दडून बसलेले हे आपल्याला माहिती, पण काय अपील असावं याविषयी मी आपल्याकडे येणार आहे ब्रेक नंतर. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोना आणि योग या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा जाणार आहोत आपण योगा अभ्यासक रोहिणी ओक आपल्याबरोबर आहेत. रोहिणीजी, आपण ब्रेकपूर्वी खूप छान माहिती दिली आणि आता ब्रेक नंतर मला यायचं आहे खास करून अपिलाकडे. बरं, असं आहे, हा विषाणू माझ्यावरती केव्हाही हल्ला करू शकतो, कोणाही मार्फत करू शकतो. अशा वेळी घाबरून न जाणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. ताणतणाव कोणात नाही आहेत, आणि खरं तर मला हे झालंय, मला हा संसर्ग झालाय या विचारानेच माणूस खरं तर 80% खचून जातो. त्यांना सगळ्यांना आपण योगाच्या अनुषंगाने काय अपील कराल? योग म्हणजे त्याच्यात वीर भाव सुद्धा आला. आणि आता ही परिस्थिती नाहीये, की आपण कोणीही घाबरून जायची. हे लक्षात घ्या. छोटासा जीवाणू जो न दिसणारा आहे, तो जर आपल्याला इतकं हलवू शकतो, तर न दिसणारी ताकद सुद्धा जी आहे, ईश्वरी ताकद ज्याला म्हणतो, ती आपल्याला साथ देते आणि ती सगळं ठीक आहे. पण त्याच बरोबरीने आपण जी काळजी घ्यायची ती काळजी घ्या. असंही असं नाहीये, की ह्याच्यात मृत्यूचं प्रमाण खूप आहे. जरी संसर्ग कुठून होईल माहीत नसलं, तरी संसर्ग जरी झाला, तरी मृत्यूचं प्रमाण खूप कमी आहे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, की हां, तुम्ही योग मार्ग, ध्यान, प्राणायाम आणि हे सर्व करून आपला आहार सांभाळून स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला ह्याच्यातनं दूर ठेवू शकता, बाहेर काढू शकता. अगदी झालं तरी. आणि ह्याच्यासाठी ऑनलाईन इतके प्रोग्राम्स चालू आहेत. आत्ता प्रत्येक जण जसं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ट्रेनिंग चालू आहे. सकाळी फ्री योगा क्लासेस चालू आहेत. तसंच आमचे जे फ्रंटलाईन आपले वॉरियर्स आहेत, जसं पोलीस कर्मचारी आहेत किंवा वैद्यकीय शाखेतले आहेत, त्यांच्यासाठी आमचे प्रोग्राम्स आहेत. तसं अनेक संस्था हे करत आहेत. तुम्ही या सगळ्याचा ऑनलाईनचा फायदा घ्या. स्वतःच्या प्रतिकार शक्तीला बळकट करा आणि स्वतःच्या मनाची बळकटी वाढवा या योग मार्गाचा वापर करून. हं. अ, जा जाता जाता या सगळ्या ह्याच्यात कुठली तरी एक योगमुद्रा जी आम्हाला आपण दाखवाला. 2 योगमुद्रा तर आपण दाखवल्याच, पण एखादी योगमुद्रा. हां. मी 2 प्राणायाम दाखवले हं, आणि आपण ते खरंच नियमित जर केले, हं, जसं सांगितल्याप्रमाणे भस्त्रिका आणि नाडी शोधन प्राणायाम, हं, तर ॲक्चुअली सकाळ संध्याकाळ एकदा नाडी शोधन प्राणायाम तर तुम्हाला खूप फरक जाणवेल. हं, आणि ह्या बरोबरीने खरं सांगू, मुद्रा प्राणायाम मुद्राचं हे खूप मोठं आहे. हं, सिंपल ध्यानाला जरी नियमित लोकं बसले, हं. तरी खूप फरक पडेल. जी. हां. टेक्निक बरोबर ध्यान करणं गरजेचं आहे. कारण ध्यानाचे जे संस्कार आहेत, ते मनाला मजबूती आणण्यासाठी करतात. जीवनात जगायचा कॉन्फिडन्स देतात. एक आत्मविश्वास देतात. त्यामुळे तुम्हाला ध्यान शिकायला कुठेही दूर जायची गरज नाही. तुमच्या चांगल्या घरात तुम्ही तुमच्या फक्त मोबाईलचा वापर करून ते करू शकता. हं. आणि अ, बस थोडंसं करा, नियमित काही प्रॅक्टिसेस करा. धन्यवाद हे आमच्याशी बोलल्याबद्दल. आवश्यक आहे. नाही, फार महत्त्वाची माहिती खरं तर या सगळ्या वातावरणात आपण देऊ केलेली आहे, आणि ती गरजेची होती. आपण पाहतोय की या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या हातातली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि त्यासाठी सांगितलेल्या आहार विहाराच्या सूचनांचं पालन करणं. आपण हे जर केलं तर निश्चितच या संकटातून आपण बाहेर पडू. हे सर्व आपल्याला आपल्या घरी बसूनच करता येईल. रोहिणी ओक यांनी याबद्दल खूप छान सांगितलं. चला, या योगशास्त्राचा अंगीकार करून कोरोनापासून दूर राहूयात. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.